डोंबिवलीतील पाणी प्रश्नावर शिवसेनेनं भूमिका मांडलेली आहे। जनतेला वेळेत पाणी दिलं नाही तर आंदोलन करू। शिवसेनेनं मनपा प्रशासनाला हा इशारा दिलाय। पॅनल प्रभाग क्रमांक 24 शास्त्रीनगर येथील माजी नगरसेवक रणजित जोशी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रुशाली जोशी यांनी डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर आणि कैलासनगर येथील पाणी प्रश्न संदर्भात पालिकेमध्ये पाठपुरावा केलाय। यावेळेस त्यांनी ही भूमिका मांडली आहे। डोंबिवली पश्चिमेचा जो पाणीबाणीचा प्रश्न झालेला आहे, मग कैलासनगर असेल, शास्त्रीनगर असेल किंवा सकाराम नगर असेल, या सकाराम कॉम्प्लेक्स असेल, या समस्या जाणण्यासाठी आपण आज ग्राउंडवर सर्वसामान्यांच्या समस्या घेतोय। त्यानंतर जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचे सुद्धा आपण बाईट्स घेत आहोत। मी आता शिवसेनेकडे पोहोचलो आहे। शिवसेनेचे माजी नगरसेवक वृषाली जोशी, त्यानंतर रणजित जोशी या दाम्पत्याकडे पोहोचलेलो आहे। त्यांच्यासोबत काही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत। आपण पहिले जाणार वृषालीताई यांच्याकडे की कशा प्रकारे ही समस्या जी आहे इथल्या पाण्याची चाललेली आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? गेले 6 वर्ष आपण पाहत असाल की प्रशासनाच्या हातात सत्ता असताना देखील आम्ही माजी नगरसेवक जरी असलो तरी पण लोक स्वतःहून आमच्याकडे येऊन कुठलाही विभाग किंवा एरिया न बघता ते कुठल्याही प्रभागातील लोक आमच्याकडे येऊन समस्या मांडत असतात आणि त्या नेहमी ते आल्यानंतर त्यांची समस्या जातीने सोडवण्याचा आमचा नेहमी मानस असतो। शास्त्रीनगर मध्ये जो जलकुंभ आहे तो 7.5 लिटरचा आहे, 7.5 लाख लिटरचा, आणि 7.5 लाखाचा जर जलकुंभ असून देखील जर शास्त्रीनगर प्रभागात किंवा माझ्या आजूबाजूच्या इतर प्रभागामध्ये जर पाण्याचा प्रश्न राहत असेल तर ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे। नगरसेवक नसताना सुद्धा 6 वर्ष जर अविरत अशी सेवा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याकडून किंवा नगरसेवकाकडून होत असेल तर मात्र प्रशासनाचा दोष आहे आणि प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आयुक्त महोदयांनी या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अशी शिवसेनेतर्फे मागणी करण्यात येत आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।